पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागात मांजरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. नागरिकांच्या खुर्च्यांवरच मांजरींनी ठिय्या दिलाय. पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागात सध्या मांजरांचा सुळसुळाट पाहायला मिळत असून शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी ठेवलेल्या खुर्च्यांवरच मांजरींचा ठिय्या असल्याचं चित्र समोर आलंय. त्यामुळे या मांजरींचे पालन नेमके कर्मचारी करतात की शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना मांजर पाळण्याची आवड आहे, असा सवाल उपस्थित केला जातो. एक मांजरीचे कुटुंब 6 मांजरींमध्ये झाले. मांजरींच्या कुटुंब नियोजन जबाबदारी नेमकी कोणाची? ऐकायला नवल वाटते, पण हे सत्य आहे. विशेष म्हणजे या प्रकाराबाबत यापूर्वी जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष प्रकाश निकम आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना नोटीस देऊन परिसरातील अस्वच्छता आणि मांजरांच्या वावराबाबत सूचना केल्याचे सांगितले जाते. मात्र त्यानंतर मांजरांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याचं चित्र दिसून आलंय. शिक्षण विभागात विविध कामांसाठी दररोज कर्मचारी, शिक्षक, पालक आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी नागरिकांसाठी असलेल्या खुर्च्यांवर मांजरी बसलेल्या दिसत असल्याने कार्यालयीन स्वच्छता आणि नागरिकांच्या सोयी सुविधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मांजरांचा वावर वाढल्याने नागरिकांना त्रास होत असून कार्यालयीन परिसरात स्वच्छतेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे. मांजरी पाळण्याची कोणाला आवड असेल तर त्यांनी ते आपल्या घरी पाळावे. मात्र शासकीय कार्यालयात येणाऱ्या कर्मचारी आणि नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेसारख्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयात नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. यापूर्वी सूचना आणि नोटीस देऊनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसेल तर या प्रकाराकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. पालघर जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी या प्रकाराची दखल घेऊन शिक्षण विभागातील मांजरांचा सुळसुळाट नेमका कशामुळे वाढला याचा शोध घ्यावा आणि नागरिकांना होत असलेला त्रास तातडीने दूर करावा अशी अपेक्षा व्यक्त होते. शिक्षण विभाग हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित महत्त्वाचा विभाग आहे. त्यामुळे कार्यालयातील स्वच्छता, शिस्त आणि नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मांजरांच्या वाढत्या वावरावर आता तरी ठोस उपाययोजना होणार का, याकडे पालघरकरांचं लक्ष लागलं.